नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोलाचा बोर्डाचा पेपर कसा लिहायचा. आन्सर शीट पण आहे माझ्याकडे, क्वेश्चन पेपर पण आहे. असा जर तुम्ही पेपर लिहिलात तर तुम्हाला पण अगदी भूगोलामध्ये 40 पैकी 40 मार्क्स मिळणार आहेत. जसे मला माझ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळाले होते भूगोलामध्ये 40 आउट ऑफ 40. सो मी याच प्रकारे पेपर लिहिला होता. सो पेपर कसा लिहायचा किंवा कशा पद्धतीने प्रेझेंटेशन वगैरे असलं पाहिजे, चुका झाल्या तर कसं त्याला मॅनेज करायचं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्वाचा आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्याकडे जो काही क्वेश्चन पेपर आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण आन्सर पाहणार आहोत. सो पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बऱ्याचदा काय होतं की आपण ॲज पर सायन्स किंवा मॅथ्स प्रमाणे फक्त बरोबर पर्याय जो आहे तर तो लिहितो आणि असं वाटतं की उत्तर झालं. पण असं नाहीये. तुम्हाला याच्यामध्ये किंवा स्पेसिफिकली भूगोलामध्ये असेल, संस्कृतमध्ये असेल, इतिहास राज्यशास्त्र आहे, तर याच्यामध्ये हे विधान लिहायचं असतं आणि मग इथे जी काही रिकामी जागा आहे त्याच्यावरती उत्तर लिहायचं असतं आणि मगच ते जे उत्तर आहे तर ते पूर्ण होतं. ठीक आहे. सो आता इथे बघा प्रश्न काय आहे. अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे आणि या नदीच्या मुखालगत पहिला ऑप्शन असा आहे की त्रिभुज प्रदेश आहे. दुसरा आहे की त्रिभुज प्रदेश नाही. तिसरं आहे विस्तीर्ण खाड्या आहेत आणि चौथं आहे मासेमारी व्यवसाय केला जातो. तर आता याचं उत्तर कसं लिहायचं? सगळ्यात पहिल्यांदा उत्तर पत्रिकेवरती तुम्हाला इथे एक बॉक्स दिलेला असणार आहे. त्या बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 लिहायचा आहे. आता माझ्या उत्तरपत्रिकेवरती बॉक्स नाहीये कारण मी साध्या फुलस्केपवरती सॉल्व्ह केलंय. पण तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये बोर्डाची जी काही उत्तरपत्रिका असेल त्याच्यामध्ये इथे वरती बॉक्स असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकायचा असतं. ठीक आहे. स्वतः आहे आपला प्रश्न पहिला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक लाईन ऑलरेडी दिलेली असते. इथे तुम्हाला स्वतःहून ड्रॉ करायची असते. इथे पण तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता इफ यू वॉन्ट. आता या पहिल्या प्रश्नामधलं पहिलं असल्यामुळे मी इथे 1 अंक दिलाय. आता हा रोमनमध्ये आहे सो मी रोमन यूज केलंय. जर हे मराठीमध्ये असतं किंवा या ठिकाणी एकच्या ऐवजी अ असतं तर जे काही असतं असेल ते आपल्याला इथे प्रश्न क्रमांकामध्ये आहे तसं लिहावं लागतं. सो आता प्रश्न लिहायचा आहे की अमेझॉन ही जगामधली सगळ्यात मोठी नदी आहे वगैरे वगैरे आणि जे काही उत्तर आहे की त्याच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही हे त्याचं उत्तर आहे. सो त्रिभुज प्रदेश नाही असं लिहायचंय आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे. पेनाने चालेल, पेन्सिलने चालेल किंवा असे डॉट्स पण चालतील. सो किंवा डॅश लाईन पण चालेल. तर जे काही तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता किंवा काही जण बेस्ट आहे की याला असं पेन्सिलने छोटासा असा बॉक्स पण करतात, ते पण चालू शकतं. मुद्दा हा आहे की एक्झामिनरला तुम्ही जे उत्तर लिहिलंय तर ते कुठे लिहिलंय हे पटकन दिसलं पाहिजे. मग तुम्ही त्याला अंडरलाईन करा, त्याला बॉक्स करा, त्याला डॅश लाईन करा, जे काही करायचं ते करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिशा ठरवण्यासाठी रिकामी जागा दिलेली आहे, उपयुक्त ठरते. मोजपट्टी, दुर्बीण, होकायंत्र की पेन? याचा करेक्ट आन्सर आहे होकायंत्र. सो छान सुंदर अक्षरामध्ये तुम्हाला होकायंत्र लिहायचंय. खाली अंडरलाईन करा, बॉक्स करा, काही पण करू शकता. शक्यतो डिझाईन वजन असं काही करू नका. एक तर सरळ लाईन ड्रॉ करा किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये दिल्याप्रमाणे असे डॅश ड्रॉ करा किंवा त्याला एक असा रेक्टँग्युलर बॉक्समध्ये ठेवा. ठीक आहे. मोस्टली हे सगळं पेन्सिलनेच करा कारण चुकून पेन हल्ला वगैरे तर त्याचं उत्तरावरती जाऊन उत्तर कट व्हायला नको. सो पेन्सिलनेच हे सगळं डॅश वगैरे जे पण आहे ते करू शकता. नेक्स्ट आहे भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब की अन्नधान्य कमतरता. तर याचं उत्तर आहे अर्थातच प्रचंड लोकसंख्या. नेक्स्ट आहे साग हा वृक्ष प्रामुख्याने कुठल्या वनामध्ये आढळतो? रिकामी जागा दिलेली आहे. समुद्रकाठ, काटेरी, पानझडी की सुचीपर्णी? सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पानझडी. पानझडी वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो साग. तर आता इथे तुमचा पहिला प्रश्न लिहून झालाय. याच्या खाली किती पण जागा असेल तरी पण तुम्हाला ती रिकामीच सोडायची आहे. याच्या खाली दुसरा प्रश्न चालू करायचा नाही. ठीक आहे. सो या पानाच्या खाली कितीही जागा असली तरी पण तुम्हाला दुसरा प्रश्न नवीन पानावरती सुरू करायचा आहे. सो तुम्हाला जर असं वाटतंय की जागा शिल्लक राहू शकते तर इथेच 2-2 ओळी सोडून उत्तर लिहिलं तरी पण चालेल कारण तसं हे पहिलं पूर्ण पान हे रिकाम्या जागालाच वापरायचं आहे. इतर कुठलाही प्रश्न त्याच्यावरती सोडवायचा नाहीये. ठीक आहे. सो तिथे तुमचा तो प्रश्न कंप्लीट झाला की नेक्स्ट पेजवरच नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न दुसरा. योग्य जोडा जुळवा. इथे पण वरती बॉक्स असणार आहे नवीन पानावरती. तिथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 लिहायचंय. आता इथे तुम्हाला अ स्तंभ आणि ब स्तंभ दोन्ही लिहायचे नसतात. अ स्तंभ लिहायचा आहे आणि या ठिकाणी येईल उत्तरे. आता बघा अ स्तंभामध्ये काय आहे? छोटा नागपूर पठार, दुसरा आहे सदाहरित वने, तिसरा आहे थरचे वाळवंट आणि चौथं आहे अमेझॉनस. सो ते सगळं तुम्हाला अ स्तंभामध्ये आहे असं उतरवायचं आहे. पण ब स्तंभामध्ये मात्र त्याची उत्तरं लिहायची आहेत रादर दॅन रायटिंग ब. सो आता छोट्या नागपूर पठारचं काय उत्तर आहे? खनिजांचे भांडार. सो डिरेक्टली लिहायचंय हे अ ब क ड ई पण लिहायची गरज नाहीये. डिरेक्टली याच्या समोर याचा आन्सर लिहायचा. इथे मात्र प्रश्न क्रमांक द्यायचा, अ चा प्रश्न क्रमांक द्यायचा, पण ह्याचे क्रमांक द्यायची गरज नाहीये. सदाहरित वने, पाव ब्राझील. नेक्स्ट आहे थरचे वाळवंट आहे, कमाल तापमानाचा प्रदेश,
आणि अमेझॉनस आहे विरळ लोकसंख्या घनतेचे राज्य. तर अशा प्रकारे आपण सगळ्याची उत्तरं लिहिलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहतोय की पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. कोणतेही 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत 5 पैकी. तर पहिलं विचारलंय की हिमालयामधली प्रमुख पर्वतरांगा कोणत्या? हा पण प्रश्न नवीन पानावरती सुरू झाला पाहिजे. इथे बॉक्स असणार आहे, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक लिहायचे, ही लाईन ड्रॉ करायची आहे उपप्रश्न लिहायला. इथे शक्यतो कोणीही प्रश्न क्रमांक वगैरे काही लिहायचं नाही या बॉक्सच्या खालच्या मार्जिनमध्ये. याचं कारण असं आहे की या ठिकाणी एक्झामिनर मार्क देतात. असं करून इथे 1 असं देतात. म्हणजे त्यांना मार्क द्यायला जागा ठेवायची आहे, त्यांना इरिटेट नाही करायचंय. सो ट्राय करा की तुम्ही प्रश्न क्रमांक हे इथेच लिहाल, इथे नाही लिहायचं. ठीक आहे. सो उत्तर बघूया आता आपण की हिमालयामधल्या प्रमुख पर्वतरांगा कोणत्या आहेत. तर हिमालयातील लडाख, काराकोरम आणि कैलास या 3 प्रमुख पर्वतरांगा आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही याला खाली असं छानसं अंडरलाईन पण करू शकता, अजून सुंदर दिसेल आणि एक्झामिनरला पण पटकन चेक करता येईल. त्यानंतर पुढे आहे हिमालयाचे स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे. ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे. तर ब्राझीलचे स्थान हे उत्तर गोलार्धामध्ये आणि बहुतांशी दक्षिण व पश्चिम गोलार्धामध्ये आहे. अगेन तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्या खाली या 3 शब्दांच्या खाली अंडरलाईन करू शकता. केलं तरी पण चालेल, नाही केलं तरी पण चालेल. मी नाही करत. ठीक आहे, कारण ऑलरेडी एका वाक्यातच उत्तर आहे, तर त्याच्यामध्ये अजून काय अंडरलाईन करणार. ठीक आहे. सरासरी आयुर्मान म्हणजे काय, प्रॉपर डेफिनेशन लिहायची आहे, पुस्तकामध्ये आहे त्याप्रमाणे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळतोय. नसेल तर प्लीज क्वालिटी इन्क्रीज करा किंवा तुम्ही या पार्टला युट्यूब वरती झूम पण करून पाहू शकता. सो एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते, तो कालावधी म्हणजेच सरासरी आयुर्मान होय. ठीक आहे, तर हे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीने प्रॉपर डेफिनेशन लिहायची आहे जी तुमच्या पुस्तकामध्ये आहे ती. नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मान्सून परतीचा पाऊस पडतो. तर भारतातील तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक मान्सून परतीचा पाऊस पडतो. इफ यू वॉन्ट तुम्ही तमिळनाडूच्या खाली अंडरलाईन करू शकता. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. तर या प्रदेशामध्ये केंद्रित आणि दाट स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. अगेन इफ यू वॉन्ट तुम्ही अंडरलाईन करू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही पेपर लिहित असाल, उत्तर लिहित असाल, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे हा पेपर नीट शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पुढे आपल्याकडे क्वेश्चन असा आहे की तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्न 4 नकाशा पुरवलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जे उत्तर आहेत ते लिहायचे आहेत. आता अर्थात कदाचित मी या ठिकाणी सूचीचा फोटो काढायला विसरलेली आहे, बट तुम्हाला सूची पण काढायची आहे. आय गेस मी या पानाच्या मागे सूची काढली होती आणि फोटो नाही काढलाय, पण तुम्हाला मात्र या ठिकाणी इथे सूची ड्रॉ करायची आहे कंपल्सरी, नाहीतर मार्क्स नाही मिळणार. सूची कशी लिहायची ती आता आपण इथे बघूया. माझा फोटो काढायचा राहून गेलाय, सो आपण इथे बघूया. सूची तुम्ही इथे ड्रॉ करू शकता, कुठेही पेपरवरती जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी, पण नकाशामध्येच ड्रॉ करा. उत्तरपत्रिकेवरती नाही ड्रॉ करायचंय. नकाशा म्हणजे तुम्ही जे अटॅच करणार आहे नकाशा त्याच्यावरती. जर त्या नकाशामध्ये ऑलरेडी सूचीला जागा दिली असेल नाव वगैरे लिहून, तर तिथे सूची काढा. नसेल तर थोडंसं तुम्ही जिथे जागा अवेलेबल असेल त्या ठिकाणी करू शकता. सूची असं लिहायचं इथे. 2 भाग करायचे आहेत, असे एक छोटा आणि एक मोठा. आता या ठिकाणी असं आहे की ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कुठलं आहे. तर इथे मी त्याला अशा पद्धतीने कलर केलंय. मग मी इथे असं दाखवणार बॉक्स काढून की त्याला असं मी कलर केलंय. आणि इथे इथे हा जो पूर्ण प्रश्न आहे किंवा हे जे आहे पूर्ण, तर ते इथे लिहायचं आणि पुढे डॅश करून सेर्गी पे असं लिहायचं. म्हणजे हे माझं उत्तर आहे. इव्हन तुम्ही इथे पण सेर्गी पे लिहू शकता, पण सूचीमध्ये पण तुम्हाला डॅश करून हे पूर्ण वाक्य लिहायचं. डॅश करायचं, सेर्गी पे लिहायचं. याचा अर्थ हा जो काय असं कलरिंग आहे ते मी सेर्गी पे ला दाखवलेला आहे. अर्थात वाक्य मोठं असेल तर तुम्ही हे असं वाढवू शकता आणि मग इथे लिहायचे. दुसरं आहे माराजो बेट. आता माराजो बेट जे आहे तर ते इथे आहे. मग ते माराजो बेट मी अशा पद्धतीने खून करून दाखवलेली आहे. इथे मी काहीतरी घेतलंय, आय गेस एवढं क्लिअर दिसत नाहीये, पण सपोज की या ठिकाणी मी सर्कल घेतलाय असं अज्युम करा. ठीक आहे. सो इथे मी भरलेला सर्कल जो आहे तर तो घेतलाय माराजो बेटसाठी. सो भरलेला सर्कल इथे मी लिहिला माराजो बेट. नेक्स्ट आहे कोंडोर आढळणारा प्रदेश. सो इथे मी आकडा पण टाकते हा, 1, 2, 3. याचा अर्थ ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, दुसऱ्याचं उत्तर आहे, तिसऱ्याचं उत्तर आहे. सो कोंडोर आढळणारा प्रदेशला मी असं ट्रायंगल घेतलाय, भरलेला ट्रायंगल. सो इथे मी भरलेला ट्रायंगल दाखवणार आणि लिहिणार कोंडोर आढळणारा प्रदेश आणि 3 अंक इथे दाखवणार. नेक्स्ट आहे अनाकोंडा आढळणारा प्रदेश. आता मी इथे 4 लिहिलंय आणि बॉक्स किंवा काय म्हणू आपण स्क्वेअरने दाखवलंय अनाकोंडा आढळणारा प्रदेश. 5वा आहे कॉफी उत्पादक प्रदेश. तर कॉफी उत्पादक प्रदेश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी लिहिणार आहे 5 अंक आणि तो असणार आहे माझा कॉफी उत्पादक प्रदेश. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आय गेस मी इथे दाखवलंय. नेक्स्ट आहे दाट लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश जो की आहे साओ पावलो, जो की मी असा हे करून दाखवलेला आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आय होप की मी पूर्ण नकाशामध्ये सगळे घटक बरोबर भरलेले आहेत. इतकं क्लिअर नाहीये कारण माझ्याकडे हा पेपर आता सध्या अवेलेबल नाहीये. सो तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला नकाशावरती क्लिअर व्हिडिओ हवा असेल तर प्लीज ऑलरेडी मी एक प्लेलिस्ट बनवली आहे नकाशाची तर ती फॉलो करा. हे इतकं क्लिअर नाहीये. पेपर खूप जुना आहे. फोटोज पण तेव्हाचे आहेत. आता माझ्याकडे तो पेपर पण अवेलेबल नाहीये. सो त्याच्यामुळे जसे फोटोज अवेलेबल आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते. इतकं पण क्लिअर नाहीये. सो काही चुकलं असेल नकाशामध्ये वगैरे तर समजून घ्या. पण बेसिकली तुम्हाला अशा पद्धतीने सूची वगैरे ड्रॉ करून प्रश्न क्रमांक लिहायचा आहे प्रत्येक उत्तरासमोर आणि अशाच पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचे. नकाशाची स्वतंत्र प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे. ती प्रेफर करा. त्याच्यामध्ये मी क्लिअरली कसं भरायचं हे दाखवलंय. मी स्वतः सॉल्व्ह करताना व्हिडिओ काढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते व्हिडिओज नक्की चेकआउट करा. हवं तर त्याचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 6 पैकी तुम्ही कोणतेही 4 जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट असं आहे की तुम्हाला नकाशाच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. हा नकाशा कुठे अटॅच करायचा? शेवटी पण अटॅच करू शकता किंवा जिथे तुमचा क्वेश्चन नंबर 4A असेल त्या पानाच्या आसपास पण अटॅच करू शकता. कुठेही अटॅच करू शकता. काही इश्यू नाहीये. पण जर तुम्ही शेवटी अटॅच करणार असाल तर क्वेश्चन नंबर 4A असं उत्तरपत्रिकेवरती लिहायचं आणि मगच तो पेपर जो आहे तो शेवटी अटॅच करायचा. याचा अर्थ एक्झामिनरला कळलं पाहिजे की तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट केलाय. मग एक्झामिनर पेपर चेक करेल की कुठेतरी हा क्वेश्चन असणार आहे असं तो चेक करेल. ठीक आहे. पेपर चेक करते चेक करेल. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तरपत्रिकेवरती क्वेश्चन नंबर 4 इथं एवढं टाकून ठेवायचंय. या नकाशावरती पण वरती कोपऱ्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 असं लिहायचंय. जेणेकरून हा नकाशा कुठल्या प्रश्नाचा आहे हे पण तुम्ही स्पेसिफाय करायचं आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय नकाशाच्या आधारे प्रश्नांची उत्तरं. नकाशा तुम्ही पाहून घेऊ शकता. 5 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. इथे बघा कशी सूची आहे. सिमिलरली तुम्हाला तुमच्या नकाशामध्ये पण ड्रॉ करायची आहे. आता प्रश्न 4 आय नो की पुढचं मागचं उठलंय या पानावरती. सो त्याच्यामुळे तुम्ही पण असा पेन निवडा की जो पुढे मागे उठणार नाही. जसं की इथे तुम्हाला ते इमेजेसमध्ये बघायला मिळतंय. बट तुम्हाला मी रिझन ऑलरेडी सांगितलंय की हा पेपर सध्या अवेलेबल नाहीये माझ्याकडे. सो मी काहीच एडिट पण नाही करू शकत याला. सो आता वरील नकाशा भारतातील प्रमुख लोहमार्ग आणि विमानतळ दर्शवतो. नकाशा काय दर्शवतो याचं हे उत्तर आहे. छान अंडरलाईन केली आहे बघा जेणेकरून एक्झामिनरला पण छान वाटेल उत्तर वाचताना. नेक्स्ट आहे नकाशामधील पश्चिम किनारपट्टीवरील कोणत्याही 2 विमानतळांची नावं लिहायची आहेत. सो कुठल्याही 2 विमानतळांची नावं लिहा. मुंबई आहे आणि तिरुवनंतपुरम आहे. सो अशा पद्धतीने 1 आकडा 2 आकडा टाकून लिहा. सुंदर दिसलं पाहिजे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रामधील कोणत्याही 4 प्रमुख लोहमार्ग स्थानकांची नावं लिहा. कोणते पण लिहा. कितीतरी लोहमार्ग स्थान आहेत. सो मनमाड आहे, भुसावळ, पुणे, चंद्रपूर इत्यादी. ठीक आहे. नेक्स्ट आहे नकाशामधील सर्वात उत्तरेकडील विमानतळाचं नाव लिहायचंय. सगळ्यात उत्तरेकडचं विमानतळ जे आहे तर ते आहे दिल्ली. सो दिल्ली. ठीक आहे. असं तुम्ही उत्तर लिहायचं एकदम क्लिअरली पूर्ण वाक्यात. भारताच्या अतिदक्षिणेकडील रेल्वे स्थानकाचं नाव सांगायचं आहे. सो ते आहे कन्याकुमारी. तर अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. जेणेकरून एक्झामिनरला बघूनच मार्क्स देता आले पाहिजे. त्याला जास्त शोधावं लागलं नाही पाहिजे की उत्तर कुठे आहे. नेक्स्ट आहे पुढील विधानांची भौगोलिक कारणं लिहायची आहेत. कोणतेही 2 4 पैकी. सो पहिला क्वेश्चन आहे. उत्तर बघा कसं लिहिलंय. प्रत्येक महत्त्वाच्या शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे. म्हणजे एक्झामिनरला पूर्ण ओळी न वाचता फक्त शब्द जरी वाचले तरी पण तो प्रत्येक पॉइंटला पूर्ण मार्क देणार. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्काचं वेटेज असल्यामुळे मी बघा 3 पॉइंट्स लिहिलेत. जर उत्तर अगदीच लहान असेल तर काही ठिकाणी 6 पॉइंट्स तुम्ही लिहू शकता. बट या ठिकाणी उत्तर बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे 3-3 पॉइंट्स लिहिलेत कारण प्रत्येक पॉइंटला 1 मार्क दिला जातो. ठीक आहे. सो ज्याप्रमाणे मार्क्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला तेवढे पॉइंट्स लिहायचे असतात. सो ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. याचं आन्सर किंवा याचं रिझन तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा पहिला मुद्दा काय आहे. कृमी कीटक घनदाट वर्षावने, गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश असणाऱ्या ठिकाणी आढळतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की झाडांची पाने, फुलातील, फळातील रस हे कृमी कीटकांचे खाद्य असते. आणि एवढं सगळं असल्यामुळे ब्राझीलमध्ये हे दोन्ही पण अवेलेबल असल्यामुळे ब्राझीलमध्ये हे संख्या जास्त आहे असं आपल्याला आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगायचं आहे. ब्राझील देशामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या मैदानी भागामध्ये किंवा मैदानी प्रदेशामध्ये घनदाट वर्षावने, पॅराग्वे पॅराना नदीच्या परिसरातील गवताळ प्रदेश, पॅन्टनल येथील दलदलीचा प्रदेश हे वातावरण कृषी कीटकांसाठी अतिशय पूरक असल्यामुळे किंवा त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असल्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. एवढं उत्तर लिहिलं की तुम्हाला इथे 3 पैकी 3 मार्क मिळणार आहेत. आता मी इथे सगळे प्रश्न सोडवलेत. तुम्हाला मात्र कोणते पण 2च सोडवायचे आहेत. दुसरा प्रश्न आहे भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीमधील विषमता जी आहे ती स्पष्ट करायची आहे. सो भारताला 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा जो आहे तर तो लाभलेला आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे तर पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे. दुसरं असं आहे की भारताच्या पश्चिम किनारपट्टीत लगत पश्चिम घाटाचा प्रदेश असल्यामुळे ही किनारपट्टी खडकाळ आहे.
या उलट भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेली आहे. बघा कुठे कुठे कशा पद्धतीने अंडरलाईन केलंय. पश्चिमचा पॉईंट कुठला आहे, पूर्वाचा पॉईंट कुठला आहे त्याला बरोबर अंडरलाईन केलंय. किती लांबी आहे त्याला बरोबर अंडरलाईन केलंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे तिसरा मुद्दा, की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खाड्या आढळतात, तर पूर्व किनारपट्टीवरती त्रिभुज प्रदेश आढळतात. आणि अशा प्रकारे हीच जी विषमता आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते. सो पूर्ण आन्सर नीट पाहायचं आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न असा आहे, की ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेमध्ये जास्त आहे. असं का आहे बघा. ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ 85,15,15,770 चौरस किलोमीटर एवढं आहे. तर हेच भारतासाठी 32,86,263 चौरस किलोमीटर एवढं आहे. आता जेव्हा आपण दरडोई बद्दल बोलतोय, मग ते काही पण असो, उत्पन्न असेल, जमीन आहे, काही पण आहे. तर अर्थात त्या केसमध्ये जमीन किती आहे आणि त्यासोबतच त्या भागामधली लोकसंख्या किती आहे, हे तुम्हाला प्रत्येक वेळी लिहावं लागणार आहे, जेव्हा कधी दरडोई आहे, उत्पन्न आहे, असे काही प्रश्न आले तर. ब्राझीलची एकूण लोकसंख्या 19 कोटी आहे, तर भारताची 121 किंवा 130 कोटी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता हे क्लिअरली पाहायला मिळते, की भारताच्या तुलनेमध्ये ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त आहे, पण लोकसंख्या कमी आहे. आणि हेच असं असल्यामुळे भारतामधील दरडोई जमीन धारणा ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा ही भारताच्या तुलनेमध्ये जास्त आहे. ठीक आहे. सो खूप महत्वाचे मुद्दे आहेत. हे सगळे आकडे तुमच्या पुस्तकामधलेच लिहिलेले आहेत. सो ते बघून नीट लिहायचे आहेत किंवा नीट लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही आकडे कधी तुमच्या उत्तरामध्ये लिहित असाल तर बघा की ते बरोबर असले पाहिजेत. चौथा प्रश्न असा आहे, की देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो. अर्थात ठरतो कसा ते आता आपण बघतोय. पहिला मुद्दा आहे, की वाहतूक मार्गाचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे, की वाहतूक मार्गाच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांस चालना मिळते. ठीक आहे. तिसरा मुद्दा असा आहे, की वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशामधील जे काही अंतर्गत व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, देशांतर्गत व्यापार आहे, यांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि देशाचे उत्पन्न वाढते. आणि म्हणूनच देशाचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल, तर यासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल, की उत्तर कसं लिहिलं पाहिजे, किती पॉइंट्समध्ये लिहिलं पाहिजे, किती मोठं लिहिलं पाहिजे, कुठल्या पॉइंट्सला अंडरलाईन करायचं आहे. असं लिहिलं तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत आणि तुम्ही 40 पैकी 40 भूगोलामध्ये स्कोर करू शकता. आता पुढे बघा आपण नकाशा नाही, आलेख बघतोय. मी इथे साध्या पेपरवरच ड्रॉ केलाय. तुम्हाला मात्र आलेख पेपरवरती ड्रॉ करायचा आहे. मी साधं सुद्धा आपल्या आहेतच वहीच्या पानावरती ड्रॉ केलाय. तुम्हाला परीक्षेमध्ये आलेख पेपर मिळणार. तुमच्याकडे ऑप्शन आहे, की एकतर तुम्ही 6 अ सॉल्व्ह करा किंवा 6 आ सॉल्व्ह करा. जे काही तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला प्रॉपरली पेपरवरचा आलेख हवा असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलाय, चेकआउट करा. सो प्रश्न 6वा असं म्हणतोय, की तुम्हाला आलेख ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली या 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. सो आलेख काढायला 3 मार्क असतात आणि आलेखावरची उत्तरं लिहायला 3 मार्क असतात. सो माझ्या मते प्रश्न 6वा आ इझी आहे, कारण आलेख ऑलरेडी ड्रॉ करून दिलाय. तुम्हाला फक्त त्याची उत्तरं लिहायची आहेत. बट अगेन तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जर जास्त वेळ अवेलेबल असेल तरच 6 अ सॉल्व्ह करा, कारण याच्यामध्ये नकाशा काढावा लागतो, पॉइंट्स द्यावे लागतात आणि मग उत्तर लिहायचं असतं. वेळ कमी आहे तर आयता नकाशा आहे त्याच्यावरची फक्त उत्तरं लिहायची असतात. ठीक आहे. सो आता 6 अ मध्ये काय दिलंय बघा. वर्ष आणि सरासरी आयुर्मान दिलेला आहे, की कुठल्या वर्षी सरासरी आयुर्मान किती आहे. ठीक आहे. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला इथे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता अर्थात एक य अक्ष असणार आहे आणि क्ष असणार आहे. सो क्ष अक्ष आहे आणि य अक्ष आहे. क्ष वरती आपण काय दाखवतोय, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 वर्ष आणि य वरती दाखवतोय 1 सेंटीमीटर म्हणजे 10 वर्ष. ठीक आहे. अशा पद्धतीने साधारणतः आपण हे सगळं लिहायचंय. हे प्रत्येक गोष्टीला मार्क आहेत बरं का. जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार असाल तर प्लीज हा ग्राफ नीट पहा. इथे लिहिण्याला मार्क आहेत, हे लिहिण्याला मार्क आहेत, प्रमाण लिहिण्याला पण मार्क आहेत. इथे क्ष, इथे य लिहिलंय का, इथे ॲरो ड्रॉ केलाय का, इथे शून्य लिहिलंय का. या शून्य ऍक्च्युली लिहायची गरज नाही, कारण प्रमाण शून्यापासून सुरू होत नाहीये. पण या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी मार्क आहेत. ठीक आहे. मग हा डेटा बघायचा आहे, बरोबर प्लॉटिंग केलंय का. इथे रेषाआलेख सांगितलाय, त्याच्यामुळे रेषाआलेखच तयार करायचंय. जर इथे स्तंभालेख सांगितलं असतं, जोड स्तंभालेख सांगितलं असतं, बहुरेषालेख जे काय सांगितलं असतं तर ते आपण केलं असतं. ठीक आहे. हे सगळे जे स्तंभ आलेख, बहुरेषा आलेख, जे जे काय आलेखाचे प्रकार आहेत त्या सगळ्यावरती मी व्हिडिओज अपलोड केलेत. सो प्लीज तुम्ही ते चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला ऍटलिस्ट इन्फॉर्मेशन मिळेल की हे सगळे आलेख आपण कसे काढतो. ठीक आहे.
सगळे पॉइंट्स आधी देऊन ठेवायचे आहेत आणि मग तुम्ही त्याला असं जॉइन करणार आहात. इथे कुठेही आरो बिरो असं काही द्यायचं नाही, बरोबर. इथे फक्त तुम्हाला हे पॉइंट्स जॉइन करायचे असतात. आता याच्यावरती उत्तर लिहायचे बघा, की पहिलं असं दिलंय की 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालावधीमध्ये सरासरी आयुर्मानामध्ये किती वर्षांनी वाढ झाली. तर बघा 1960 पासून 2010 मध्ये तुम्हाला जस्ट हे दोघं सबट्रॅक्ट करायचं आहे आणि जे तुमचं उत्तर येईल ते असणार आहे सरासरी आयुर्मानामधली वाढ किती आहे. आता या ठिकाणी तुम्ही ते सगळं गणित करून बघा आणि जे काही उत्तर येईल तर ते उत्तर आहे 26 वर्षांनी वाढ झाली आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही याला छान असा डब्बा करा, अंडरलाईन करा, काहीतरी करा जेणेकरून एक्झामिनरला सगळ्यात सुरुवातीला 26 हा आकडा दिसला पाहिजे. दिलेल्या आकडेवारीनुसार कोणत्या दशकातील सरासरी आयुर्मानातील वाढ सर्वाधिक आहे. तर कुठल्या दशकामध्ये विचारली आहे त्याच्यामुळे त्याप्रमाणेच उत्तर लिहायचं आहे. तर साधारणतः 1960 ते 1970 याच्यामधले जे वाढ आहे तर ती सगळ्यात जास्त आहे. आयुर्मानातली वाढ सर्वाधिक होती. याच्या खाली पण अंडरलाईन किंवा ह्याला बॉक्स वगैरे करू शकता. आलेखातील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे तर बघा 10 वर्षांचं आहे. 60 ते 70, 70 ते 80. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे. पेपर बघा असंच आखीव रेखीव ठेवायचे. प्रश्न संपला की खाली खाली काय म्हणूया आपण त्याला रेषा ओढायची आहे. इथे रेषा ओढायची आहे. इथे पण ओढू शकता. तर अशा पद्धतीने पेपर अगदी आखीव रेखीव असला पाहिजे. नेक्स्ट आता मी या ठिकाणी दोन्ही प्रश्न सॉल्व्ह केलेत 6वा अ आणि आ प्रॅक्टिससाठी. तुम्ही मात्र कोणतंही एकच सॉल्व्ह करणार आहात. तर आता आ मध्ये बघा इझिली तुम्हाला फक्त नकाशा बघायचा आणि उत्तरं लिहायची आहेत. 1961 साली नागरीकरण किती टक्के झालं होतं तर बघा या ठिकाणी सरळ सरळ आकडा आकडा आहे की 18% झालं होतं. कोणत्या दशकामध्ये नागरीकरण सर्वाधिक अधिक झालं होतं तर 71 ते 81 या दशकामध्ये बघा सर्वाधिक झालेलं आहे. कोणत्या दशकामध्ये नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती तर 61 ते 71 याच्यामध्ये वाढ सगळ्याधिक काय होती कमी होती. त्याच्यानंतर नेक्स्ट असं आहे की 1971 साली भारतामध्ये किती नागरीकरण झालं होतं तर 18.2% नागरीकरण झालेलं आहे. त्यानंतर आहे 1991 सालच्या नागरीकरणाची टक्केवारी किती आहे तर 25 पॉईंट किंवा 0.7% इतकी आहे. रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुमचे निष्कर्ष कोणते. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक प्रश्न 6वा आ मध्ये एखादा तरी असा प्रश्न असणार आहे की ज्या ठिकाणी तुमचं मत विचारलं जाईल किंवा तुमचं निरीक्षण विचारलं जाईल. सो रेषालेखाचा जर आपण कल पाहिला तर भारतातील नागरीकरणाबाबत असा निष्कर्ष काढता येईल की नागरीकरणाचा सातत्याने वाढ होत आहे. तर या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झाली आहे. जर तुमच्या अशा काही चुका झाल्या तर फक्त एक लाईन ड्रॉ करायची. असं 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 नाही करायचं. ठीक आहे. फक्त एक लाईन ड्रॉ करायची आणि जर लांबून बघितलं तर एवढं हे दिसून पण नाही येणार. अशा पद्धतीने कट करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा प्रश्न 6वा अ आणि आ संपतोय. अजून एक गोष्ट सांगायची राहिली. जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार आहात तेव्हा त्या ग्राफ वरती पण प्रश्न 6वा अ असं मेन्शन करायचं आहे आणि प्रश्न 6वा अ चा जो काही ग्राफ असेल तो तुम्ही शेवटी पण लावू शकता, मध्ये पण लावू शकता. याचे उत्तर इथे लिहिताना आपण प्रश्न 6वा अ असं मेन्शन करायचंय. ठीक आहे. दोन्ही प्रश्न एकाखाली एक सोडवले तरी पण चालतील. आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 7वा. प्रश्न 7वा आहे की तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. कोणतेही 2 तिघांपैकी आणि 8 मार्कांसाठी आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 4 मार्कांसाठी आहे. सो अर्थात 4 पॉइंट्स तरी असलेच पाहिजे. ठीक आहे. पहिला प्रश्न असा आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. खूप महत्वाचा प्रश्न आहे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तर ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या दोन्ही देशांना पुढील समस्यांना तोंड द्यावं लागलं. सो बेसिकली अशा पद्धतीने जे 4 मार्कांचे प्रश्न आहेत त्यांना तुम्हाला अशी एक प्रस्तावना आधी द्यायची असते आणि मग उत्तराला सुरुवात करायची असते. कारण अर्थात 4 मार्क म्हणजे वेटेज जास्त आहे त्याच्यामुळे उत्तर पण तसंच लिहिलं गेलं पाहिजे. उत्तराची लेंथ बघू नका, उत्तराची क्वालिटी बघा किती चांगली आहे जेणेकरून तुम्हाला एवढंसं जरी उत्तर लिहिलं 4 पॉइंट्स जरी तरी पण तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. अगदी पानभरच लिहिलं पाहिजे असं काही नाही. पण त्या 4 पॉइंट्समध्ये सगळे जे काही मुद्दे आहेत तर ते कव्हर झाले पाहिजेत. जे काही सगळे एक्सपेक्टेड पॉइंट्स आहेत तर ते असले पाहिजेत. नाहीतर तुम्ही उत्तर 4 पान लिहिलं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्देच नाहीयेत तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. ठीक आहे. सो बघा पहिला मुद्दा काय आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 20 वर्षामध्ये भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. भारतात खूप मोठा दुष्काळ काही प्रदेशामध्ये होता आणि या दुष्काळाला भारताला तोंड द्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताला आर्थिक विकासाचा मंद वेग तसेच यांसारख्या अनेक वित्तीय समस्यांना पण तोंड द्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ब्राझीलला देखील अनेक आर्थिक आणि वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमुळे आपण असं म्हणू शकतो की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दोन्ही पण देशांना बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. पुढचा प्रश्न आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
हा प्रश्न मोस्टली एक्झाममध्ये विचारलाच जातो. कारण एकतर तुमच्या मनाने तुम्ही हा क्वेशन सॉल्व्ह करणार आहात. याचं काही असं भौगोलिक उत्तर वगैरे असं काही नाहीये. तुम्ही स्वतःहून प्रश्नावली बनवताय. सो बघा प्रश्नावली कशी बनवायची असते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इव्हन या ठिकाणी कारखाना नसेल, दुसरं इतर कुठलं पण ठिकाण असेल, तरी पण तुम्ही सेम पॅटर्नचे क्वेशन्स बनवू शकता. काही थोडंसं फ्रेमिंग तुम्हाला बदलावं लागेल, बट पॅटर्न असंच राहणार आहे. सो थोडीशी प्रस्तावना देऊ शकता तुम्ही हवं असेल तर, की कुठल्या कारखान्यामध्ये गेलाय, त्याचं नाव काय आहे वगैरे, वगैरे. नाहीतर तुम्ही डायरेक्टली पण चालू करू शकता. 4 मार्कांचा असल्यामुळे मिनिमम 8 प्रश्न लिहायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे, की या कारखान्याची स्थापना कधी झाली? दुसरा प्रश्न, या कारखान्यात कोणत्या वस्तूंचे उत्पादन घेतले जाते? तिसरा प्रश्न असा आहे, की वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो? चौथा प्रश्न, हा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून मागवला जातो? 5वं असं आहे, की कारखान्यामध्ये तयार झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या किती? कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच खबरदारी घेतली जाते? आणि पर्यावरणास हानी होऊ नये म्हणून कारखान्यामध्ये कोणत्या उपाययोजना केल्या जातात? तर अशा प्रकारे मिनिमम 8 प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. एक्स्ट्रा तुम्ही किती पण बनवू शकता, जेवढे तुम्हाला हवे असतील. पण ट्राय करा, की तुम्ही 8च्या 8 प्रश्न हे बरोबर मुद्देसूद मांडाल, जेणेकरून एक्झामिनर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स देईल. लास्ट क्वेश्चन आहे ब्राझीलमधील आवर्षण चतुष्कोन याविषयी माहिती लिहा. अगेन हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी तुम्ही खाली मॅप ड्रॉ करून तो आवर्षण चतुष्कोन कुठे आहे हे पण ड्रॉ करून दाखवू शकता. हे तुमच्यावरती आहे, की तुम्ही त्या आन्सरला अजून किती चांगलं बनवताय. असं लिहिलं तर बेस्ट आहे. स्टेन्सिल मिळतात माहिती असेल तुम्हाला, प्लास्टिकचे नकाशे. तर तुम्ही ते स्टेन्सिल्सचा यूज करू शकता. नकाशाचे कटआउट असतात प्लास्टिकचे, जेणेकरून तुम्ही ब्राझील आणि भारतचे नकाशे अशा पद्धतीने उत्तरामध्ये दाखवू शकता. उत्तर खूप चांगलं वाटतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. सो हे इनोव्हेटिव्ह आहे थोडंसं, की सगळ्यांच्याच पेपरमध्ये असं नसणार, पण तुमच्या पेपरमध्ये असं काही सापडलं तर तुम्हाला ते बघूनच आउट ऑफ मार्क्स मिळतील. ठीक आहे. सो बघा प्रश्न काय आहे. आवर्षण चतुष्कोनबद्दल आपल्याला लिहायचं आहे. 4 मुद्दे लिहायचे आहेत किंवा 8 मुद्दे जर लहान-लहान मुद्दे असतील तर. सो हे तुम्ही अजून वाढवू शकता नकाशा वगैरे ड्रॉ करून. ब्राझीलच्या पूर्वेकडील भागामध्ये असणारा अजस्त्र कडा अटलांटिक महासागराच्या आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणारे व्यापारी वारे अडवतो आणि हे वारे अजस्त्र कड्याला अनुसरून उंचावरून जातात आणि सांद्रीभवन क्रिया होऊन अजस्त्र कड्याच्या वाऱ्याकडील भागात भरपूर पर्जन्य होते. नेक्स्ट आहे, परंतु ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये अत्यल्प पाऊस पडतो आणि या भागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे केवळ 600 मिलीमीटर इतकंच आहे आणि या शुष्क प्रदेशामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा आवर्षण चतुष्कोन असं म्हटलं जातं. अंडरलाईन केली आहे बघा प्रत्येक शब्दाला आणि इव्हन पेपर सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत अक्षर कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न केलाय, जे की तुम्हाला पण करायचं आहे. थोडंफार अक्षर बिघडू शकतं, नो इश्यूज, बट ते वाचनीय असलं पाहिजे आणि ट्राय करा, की तुमचं सेम अक्षर असावं पूर्ण पेपरमध्ये. आत्तापासून प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचं अक्षर सेम राहील आणि तुम्ही इझिली पेपर असं सोडवू शकता, की जेणेकरून तुमचे एक्झामिनर इम्प्रेस होतील आणि ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतील. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पेपर कसा वाटला नक्की सांगा आणि अशा प्रकारे अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओज आणले पाहिजेत हे पण नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.